सप्रेम नमस्कार. रसिक प्रेक्षक हो, आपण दिलेल्या उत्तम प्रतिसादानंतर आणि यूट्यूबवरच्या लाखो रसिकांच्या प्रेमानंतर त्याच आत्मविश्वासाच्या बळावर आम्ही येतो आहोत टेलिव्हिजनच्या माध्यमातून आपल्या प्रत्येकाच्या घरापर्यंत. चॅनल क्रमांक 823 वर दररोज सकाळी आणि सायंकाळी 9 वाजेला सप्रेम मराठी न्यूजच्या माध्यमातून. तरी बघत रहा सप्रेम मराठी न्यूज ट्रेंडिंग वाला चॅनल. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, असं कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी म्हटलेलं आहे. याच मराठी भाषेनं आपल्याला अस्मिता दिली आहे. याच मराठी भाषेनं आपल्याला आत्मविश्वास दिला आहे. याच मराठी भाषेनं आपल्याला मत व्यक्त करण्याचं सामर्थ्य दिलं आहे. आणि याच मराठी भाषेचा अभिमान बाळगत आम्ही घेऊन येतो आहोत आपल्यासाठी कोरं करकरीत सप्रेम मराठी न्यूज चॅनल. आता तुम्ही म्हणाल की एवढी न्यूज चॅनल्स असताना आता तुम्ही काय नवीन बोंब पाडणार आहात. तर मित्रांनो, करमणुकीची गोष्ट बघण्यासाठी आपण एखादा नवीन चॅनल बघतो, तर बातम्या पाहण्यासाठी आपण दुसरं चॅनल बघत असतो, आणखी एखादी वेगळी गोष्ट माहिती मिळवण्यासाठी आपण तिसरं चॅनल बघत असतो. एकूणच आम्ही एकाच प्लॅटफॉर्मवर घेऊन येतो आहोत या सगळ्याच गोष्टी, ताज्या बातम्या, घडामोडी आणि त्याचसोबत करमणुकीची अनेक साधनं आणि त्याचसोबत माहितीपटसुद्धा. तर रसिकांनो, यात असणार आहे दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या घडामोडींचा परामर्श, बालपणीच्या आठवणी, तारुण्यातील स्वप्न, प्रौढत्वाच्या जबाबदाऱ्या आणि वार्धक्याचा आधार. तर आम्ही घेणार आहोत मनोरंजनाच्या दुनियेतील प्रत्येक घडामोडीची दखल, चित्रपट नाटकांचं समीक्षण, कलावंतांच्या मुलाखती आणि बरंच काही. आणि हो, जर तुम्हाला जिभेचे चोचले पुरवण्यासाठी घराच्या बाहेर पडायचं असेल तर त्याचे व्हेन्यू कार्ड सुद्धा इथे मिळणार आहे. तर याच ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे राजकारण, समाजकारण, धर्मकारण, अर्थकारण, कला, संस्कृती, साहित्य, क्रीडा या सगळ्याच विषयांचं समग्र विश्व. मित्रांनो, सप्रेम मराठी न्यूजवरच्या सगळ्या कार्यक्रमांची इत्थंभूत माहिती आपल्याला हवी असेल आणि तोच कार्यक्रम आपल्याला आवडला असेल आणि पुन्हा पाहायचा असेल तर नक्कीच आपण सप्रेम मराठी न्यूज आणि सप्रेम मराठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओजला लाईक करत राहा, शेअर करत राहा आणि हो, टेलिव्हिजनवर रोज भेटत राहा. सप्रेम नमस्कार. आपल्याला विषमुक्त शेती करायची आहे माऊली. कसली शेती? विषमुक्त शेती. काय बोलता? हा, तर माऊली बोला. अन सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर, हा आडवा डोंगर, दयाला माझा नमस्कार. हा, आडवा डोंगर, दयाला माझा नमस्कार. बदलत्या कृषी क्षेत्रामध्ये नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी ह्युमन सर्व्हिस फाउंडेशन, मीडिया एक्झिबिटर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने कृषीथॉन प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. कृषीथॉनच्या 16व्या आवृत्तीचा आजपासून प्रारंभ झालाय. हे कृषीथॉन प्रदर्शन 23 ते 27 नोव्हेंबर या दरम्यान चालू राहणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते करण्यात आलं. या उद्घाटन प्रसंगी हेमंत गोडसे, राहुल डिकले, सीमा हिरे, देवयानी फरांदे, देविदास पिंगळे, अजय बोरस्ते, रंजन ठाकरे, नरेंद्र साहिल, अरुण मुळाने आदी उपस्थित होते. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी नवीन तंत्रज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्याला देण्याचा मानस असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत आहे. शेतीमध्ये उत्पादनाबाबत वेगवेगळे प्रयोग केले जावेत. नवनवीन तंत्रज्ञान, अवजारे विकसित केले जावेत. त्यांची माहिती तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी. त्यामुळे कृषीथॉन प्रदर्शनासारख्या उपक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. यामुळे शेतकऱ्यांना एकाच छताखाली संपूर्ण माहिती मिळणार आहे. याबाबतची अधिक माहिती संचालक साहिल नेहारकर यांनी दिली आहे.
तर आज कृषीथॉन 2023चं एक भव्य उद्घाटन नाशिक ठक्करडोम इथे झालेलं आहे. आता हे प्रदर्शन 5 दिवस ठक्करडोम इथे चालणार आहे, ज्याच्यामध्ये 300हून अधिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग आहे. याच्यात मोठमोठ्या कंपन्या ज्या बाहेर देशातली टेक्नॉलॉजी जसं की महिंद्रा ट्रॅक्टर्स आहे, नेटाफेम आहे, केबी आहे, तर ह्या सर्व कंपन्यांनी इकडे नवीन त्यांची टेक्नॉलॉजी प्रेझेंट केलेली आहे. एक प्लॅटफॉर्म आम्ही शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. तर मी सर्वांना हेच आवाहन करेल की तुम्ही ह्या प्रदर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. गेल्या 25 वर्षांपासून जी आम्ही ही कृषीथॉन नावाची कन्सेप्ट ही मांडलेली आहे, याची 16वी आवृत्ती आहे. दरवर्षी याच्यात कंपन्यांचा, शेतकऱ्यांचा आणि सगळ्या तज्ज्ञांचा हा एक वार्षिक मेळावा असतो. तर याचा तुम्ही सर्वांनी एक लाभ घ्यावा ही परत मी सर्वांना एक विनंती करतो. येस, यावर्षी जसं इरिगेशनचा थोडा प्रॉब्लेम आहे, पाऊस कमी पडलेला आहे, तर त्या रिलेटेड इथे तुम्हाला टेक्नॉलॉजी मिळेल. वॉटर मॅनेजमेंट, कमी पाण्यात कशी चांगली शेती करता येईल किंवा अजून काही इक्विपमेंट्स वापरून आपली शेती कशी आधुनिक करता येईल, तर हे सर्व इथे नवीन आहे. जे लेटेस्ट प्रॉब्लेमचे लेटेस्ट सोल्युशन्स हे तुम्हाला इथे मिळतील. नॉलेज, इनोव्हेशन आणि बिझनेस तिन्ही गोष्टी या प्रदर्शनात तुम्हाला बघायला मिळतील. आता हा प्रोडक्ट जो बघतोय आपण तो कुबोटाचा B2741S हा मॉडेल आहे आणि हा पर्टिक्युलर द्राक्षाच्या शेतीमध्ये चालतो आणि सगळ्या प्रकारचे स्प्रेअर त्याला चालले जातात. तुमचा चिमापासून ESS वगैरे सगळे इम्पोर्टेड स्प्रेअर ह्या ट्रॅक्टरला चालतात आणि ऑलराऊंड काम करतो. अगदी रेनी सीझनमध्ये पावसाळ्याच्या दिवसात पण ह्याची मास्टरी आहे की हा ट्रॅक्टर चिखलामध्ये अडकत नाही, त्यामुळं स्प्रेअर घेऊन चिखलामधून एकदम सहज बाहेर निघतो. कारण ह्याचं ओव्हरऑल जे वजन जे आहे ते 600 किलो आहे. बाकीच्या इंडस्ट्रीमध्ये जर तुम्ही बघाल तर कॉम्पॅक्ट ट्रॅक्टरमध्ये सगळ्यांचे वजन 1000 किलोच्या वरती आहे. ह्याच्यामध्ये 600 किलो वजन असल्यामुळे हा चिखलामध्ये बिलकुल फसत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्याचा ग्राउंड क्लिअरन्स आणि टर्निंग रेडियस खूप बेस्ट आहे. ग्राउंड क्लिअरन्स ह्याचा 325 mm आहे आणि टर्निंग रेडियस 2.1 मीटरमध्ये हा टर्न होतो. आता हा जो प्रोडक्ट बघताय तो कॉम्पॅक्टर ट्रॅक्टर आहे. A211N म्हणून प्रोडक्ट आहे. 21 HP ट्रॅक्टर आहे आणि हा पर्टिक्युलर ऊसाच्या शेतीमध्ये मास्टर आहे. ऊसाच्या शेतीसाठी शुगर केन स्पेशल मॉडेल आहे आपल्याकडे, जे 4 फुटाच्या सरीमध्ये परफेक्ट बसतं. याची जी रुंदी आहे ती 2 फूट 9 इंच बाहेर अंतर असल्यामुळं हा 4 फुटामध्ये एकदम परफेक्ट बसतो. याचं ओव्हरऑल वजन जे आहे ते 600 किलोचा ट्रॅक्टर आहे. इंटर कल्टिवेशनसाठी याचा बेस्ट उपयोग होतो आणि शेतकऱ्यांसाठी आता ते चाळणी बांधणी पॉवर टिलरचा पर्याय म्हणून हा ट्रॅक्टर आहे पॉवर टिलरला. आणि चाळणी बांधणीचं काम हा परफेक्ट करतो. कृषीथॉनमध्ये यंदा 300हून अधिक नामांकित कंपन्या आणि संस्था प्रदर्शनात सहभागी झाल्यात. त्याचबरोबर कृषी उत्पादक, बियाणे, अवजारे, ट्रॅक्टर, ठिबक आणि तुषार सिंचन फवारणी यंत्रणे उत्पादक कंपन्या, बँका, विमा कंपन्या, कृषी विद्यापीठे, कृषी संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, विविध कृषीपूरक उद्योग, नर्सरी, अन्न प्रक्रिया उद्योग तसंच कृषी विषयक शासकीय विभागांचा प्रदर्शनात सहभाग असणार आहे. त्याचबरोबर या प्रदर्शनात विविध विषयांवर मार्गदर्शन देखील केले जाणार आहे. याचबरोबर या प्रदर्शनात कृषी तंत्रज्ञानावर आधारित कंपन्या विशेष आकर्षण ठरणार आहेत. सप्रेम मराठी, ब्युरो रिपोर्ट, नाशिक. डॉक्टर बनावे लागते, साधुवृत्ती जन्मताच असते. महामंडलेश्वर श्री इंद्र देवेश्वरानंद सरस्वतीजी महाराजांनी प्रतिपादन केले. संसारामध्ये कुठलीही गोष्ट आत्मसात करताना वेळ, पैसे खर्च करावे लागतात, मात्र साधुवृत्ती ही जन्मताच असते. हजारो जन्माचे पुण्य एकत्रित आल्याने पुरुषाला साधुवृत्ती प्राप्त होते. यासाठी पुण्यकर्म, चांगले विचार आत्मसात करायला हवे, असे प्रतिपादन महामंडलेश्वर श्री इंद्र देवेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांनी केले. महाराज यांचे बुधवारी दिनांक 21 ते 28 नोव्हेंबर पर्यंत श्रीमद भागवत कथेवर निरूपण सुरू झाले. सप्ताहाच्या पहिल्या दिवशी त्यांनी श्रीमद भागवत कथेवर आध्यात्मिक निरूपण केले. श्री इंद्र देवेश्वर सरस्वतीजी महाराज पुढे म्हणाले,
जगात साधुवृत्ती राहिल्यास जन्माचे सार्थक होते. यासाठी त्यांनी एका कथेचा दाखला दिला. एका राजकन्येला गुरुची तळमळ लागली होती. त्याच वेळी एका चोराने राजकन्येचे अपहरण केले. मीच तुझा गुरु आहे अशी फसवणूक करीत तिला जंगलात नेऊन बांधले. तिला राम नाम दिले. ती राम नाम घेताना तण झाली. तिला भेटायला नारद मुनी आले. त्यांनी तिला सांगितले, तुला राम नाम देणारा चोर होता. मात्र तिने राम नामावर श्रद्धा ठेवली. तिला बांधलेल्या अवस्थेत मुक्त करण्यासाठी दोरखंड सोडू लागले. मात्र तिने नकार देत माझ्या गुरुला घेऊन या असे सांगितले. पुढे नारद मुनींनी त्या चोराला शोधून तिला बंधमुक्त करण्यास चोरास सांगितले. कथेच्या शेवटी तुम्ही परमेश्वरावर श्रद्धा ठेवून त्याचे नाम घेत राहा असा दाखला महामंडलेश्वर श्री इंद्र देवेश्वरानंद सरस्वतीजी महाराजांनी भाविकांना दिलाय. निरूपणाच्या पहिल्या दिवशी सर्व समाजात एकतेचा संदेश देत सत्कर्म करण्याचा संदेश महाराजांनी दिलाय. बैराग्यवती नाम की एक कन्या की कथा सुनाते हैं. बैराग्यवती कन्या राजा की पुत्री है. पिछले प्रताप के कारण, पिछले पुण्यों के कारण बहुत धर्मात्मा, बहुत भक्त, पर अकेली संतान होने के कारण राजा उनको साधु नहीं होने दे रहे. राजा कहते हैं, पुत्री विवाह भले ही मत करो पर घर में रह के भजन करो. बेटी कहती है, भजन होगा कैसे? आप गुरु बनाने नहीं देते, साधुओं से मिलने नहीं देते, तो बिना साधु के बिना. ये नारद जी की वाणी खुद की है. तो मैं मानता हूं कि नारद जी जो बता रहे हैं ये बिल्कुल सच है. आज के कलयुग में भी कोई संत पैदा हुआ है, कोई संत बन गया है, कोई संत हो गया है, तो वो संत इसलिए नहीं हो गया है कि वो चाहता था संत होना, ना. वो संत इसलिए हो गया है कि पिछले पुण्यों का प्रताप उसे संत बनाने को मजबूर कर रहा है. उसका सौभाग्य खड़ा कर रहा है, उसका आनंद खड़ा कर रहा है. वैसे साधु बन के बहुत सारे साधु पछताते हैं कि भाई बहुत पछता रहे साधु बन के. और व्यासपीठ की शपथ लेकर मैं कथा कह रहा हूं आपको, साधु बनना जो है राष्ट्रपति बनने से भी ज्यादा सौभाग्य का भाग. मंत्र दो, मैं तो गुरु करने के लिए आपके साथ आई हूं. मुझे सद्गुरु चाहिए. तो आप मेरे सद्गुरु हैं. मेरा जो चाहिए आप पसंद कर लो, सब ले जाओ, पर मुझे सद्गुरु के रूप में प्राप्त हो जाओ. राम नाम दे दिया उसने. ये तो चोरों को भी आता है, राम 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 राम. तो कहा ये राम राम जपो. बांध दिया. सोना चांदी लेके उड़ गया. कपडे उतार के फेंक दिए. जो पहले पहनता होगा वो पहन. चिवडा म्हटलं की नाव एकच. नाशिकचे वावरे बंधू यांचा सुप्रसिद्ध कोंडाजी चिवडा. 103 वर्षांची परंपरा असलेला, साता समुद्रापार देश विदेशात सुप्रसिद्ध असलेला कोंडाजी चिवडा. कोंडाजी चिवड्यामध्ये अनेक प्रकारच्या व्हरायटीज देखील उपलब्ध, जसे जगप्रसिद्ध असलेला कांदा लसूण चिवडा, मखमल चिवडा, विशाल भेळ, मका चिवडा, दालवट चिवडा. त्याचबरोबर जैन बंधूंसाठी जैन चिवडा. तसेच कॉन्फरन्स, शाळा, कॉलेज, कॅटरर्स, लग्न समारंभ, सोहळे, फूड इंडस्ट्रीसाठी कॉर्पोरेट गिफ्ट सुद्धा उपलब्ध. दिवाळी तसेच सण समारंभात भेटवस्तू देण्यासाठी एक उत्तम पर्याय कोंडाजी चिवडा. त्याचबरोबर नवीन व्यवसायाचा शोध घेणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी. आपण बनवू शकता कोंडाजी चिवड्याचे डिस्ट्रीब्युटर. त्याचबरोबर आपल्या परिसरात किंवा शहरात कोंडाजी चिवड्याची फ्रँचाइज सुद्धा सुरू करू शकता. अधिक माहितीसाठी वावरे बंधू यांना आजच संपर्क करा. 8100018180. त्यासाठी आजच संपर्क करा. 9422273553. आनंदाच्या प्रत्येक क्षणी आठवणीतील चव. वावरे बंधू यांचा कोंडाजी चिवडा. पाटील नर्सरी म्हणजे प्रत्येक घराचं घर पण जपणारी नर्सरी. घर असो की अंगण, गॅलरी असो की टेरेस, कंपनी असो की फॅक्टरी, हॉस्पिटल, बगीचा, ऑफिस, कोणतंही ठिकाण असो त्याला सुंदर फुलांनी सजवण्यासाठी, हिरव्यागार झाडांनी बहर आणण्यासाठी आजच संपर्क करा पाटील नर्सरीला. जिथे आहेत हजारो प्रकारची झाडे, रोपे, फळझाडे, शोभेची झाडे, रंगीबेरंगी फुलांचे विविध प्रकार,
तसेच औषधी वनस्पती, गार्डनसाठी लागणारी सर्व प्रकारची फुलझाडे, पाटील नर्सरीमध्ये उपलब्ध आहे 24 तास ऑक्सिजन देणारी झाडे, मनमोहक सुगंध देणारी फुलझाडे, कार्यक्रमांमध्ये गिफ्ट देण्यासाठी सॅम्पलिंग, त्याचबरोबर 40 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या श्रीमती शुभांगी पाटील यांचे कमी जागेत बागेचं व्यवस्थापन कसे करावे याचे योग्य मार्गदर्शन, औषधी वनस्पतींची संपूर्ण माहिती तसेच वॉल हँगिंग गार्डनसाठी योग्य मार्गदर्शन. घर, अंगण, कंपनीच्या प्रांगणात झाडे लावूया, निसर्गाचं भान ठेवूया. मग आजच भेट द्या पाटील नर्सरी, म्हसरूळ, नाशिक. किंवा संपर्क करा 9145900955 आणि 9028057889. हाऊस नंबर 65 2B, सर्वे नंबर 55-1, म्हसरूळ वरवंडी रोड, नाशिक. आपल्याकडे असलेल्या पैशांची योग्य गुंतवणूक करायची आहे. मी कष्टाने कमवलेल्या पैशांची बचत तर व्हायला हवी. त्या गुंतवणुकीतून मला चांगला परतावा मिळायला हवा आणि अडचणीच्या काळात मला आणि माझ्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळायला हवा. अहो मग विचार कसला करताय? चारुशिला कुलकर्णी यांचे लर्निंग अँड इन्व्हेस्टमेंट पॉइंट आहे ना, जिथे तुम्हाला मिळेल योग्य सल्ला आणि परिपूर्ण मार्गदर्शन. जिथे लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स, ग्रुप इन्शुरन्स, फायर इन्शुरन्स, मरीन इन्शुरन्स, ट्रॅव्हल इन्शुरन्स तसेच सायबर इन्शुरन्स सुद्धा उपलब्ध आहे. आणि विशेष म्हणजे आपण बिझनेस इन्शुरन्स सुद्धा मिळवू शकता. त्याचबरोबर युवक, महिला, नोकरदारांना इन्व्हेस्टमेंट क्षेत्रामध्ये 100% प्रशिक्षण घेऊन एक्स्ट्रा इन्कम मिळण्याची सुवर्ण संधी. आमचा पत्ता आहे लर्निंग अँड इन्व्हेस्टमेंट पॉइंट, अपडेट कोवर्क्स, बंगलो नंबर 7, फर्स्ट फ्लोअर, गुरुदत्त कोऑपरेटिव्ह सोसायटी, समर्थनगर, नाशिक. संपर्क 9225144364 किंवा 7498993093. स्त्री जीवनाचे विविध पैलू उलगडणारा तिचा प्रवास. स्त्री जन्माच्या विविध भूमिकांचं चित्रण करणारा 35 महिलांचा नृत्य कलाविष्कार पाहायला विसरू नका. जर आपल्याला आपल्या संस्थेसाठी एका चांगल्या कार्यक्रमाची मेजवानी हवी असेल तर आजच संपर्क करा. निर्माती तथा नृत्य प्रशिक्षक माधुरी शिरसाट यांचा तिचा प्रवास. शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था, NGO, महिला मंडळ, कॉर्पोरेट कंपनी, इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी तसेच कला क्षेत्रातील आयोजक या कार्यक्रमाची अभूतपूर्व मेजवानी देण्यासाठी संपर्क साधू शकतात. महिलांचं विश्व एकाच मंचावर साकारणारा कलाविष्कार, गीत संगीताची सुमधुर साथ, अंतर्मनाला भेदणारं उत्तम निवेदन, रसिकांना मंत्रमुग्ध करणारा कार्यक्रम. पाहिला नसेल तर आजच संपर्क करा आणि आपल्या प्रियजनांना एक उत्तम कलाकृती पाहण्याचा आनंद द्या. कार्यक्रमाच्या बुकिंगसाठी संपर्क करा माधुरी शिरसाट 9325193817. कुणीही झोपमोड केली तर संताप होतो, पण हाच संताप एखाद्याचा जीव घेऊ शकतो असा विचारही केला नसेल. पण अशीच एक घटना पुणे शहरात घडलीय. झोपमोड केल्यामुळे भाडेकरूने घर मालकाची हत्या केलीय. या घटनेमुळे पुण्यात चांगलीच खळबळ उडालीय. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी संतोष राजेंद्र धोत्रे याला अटक केलीय. घरासमोर दुचाकीचा जोरजोराने हॉर्न वाजवल्याचा राग आल्याने हा खून झाल्याचा प्रकार घडलाय. खून झालेल्या व्यक्तीचे नाव दादा ज्ञानदेव घुले. ही घटना पुण्यातील हडपसर परिसरात घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हा दादा ज्ञानदेव घुले यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहत होता. सोमवारी दुपारी संतोष धोत्रे हा दारू पिऊन घरात झोपायला गेला. त्यावेळी दादा ज्ञानदेव घुले यांनी त्यांच्या घरासमोरील दुचाकीचा हॉर्न जोरजोराने वाजवला. त्याचा संताप धोत्रेला आला. आपली झोपमोड केल्यामुळे धोत्रे यांनी दादा घुले यांना शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. त्यानंतर पार्किंगमधील पाण्याच्या टाकीत घुले यांना बुडवून त्यांचा खून केलाय. या प्रकरणानंतर पुण्यात नेमकं चाललंय काय हा प्रश्न उपस्थित केला जातोय. मागील काही दिवसात रस्त्यावर कोयता चालविण्याचे प्रकार, किरकोळ कारणावरून दुसऱ्यावर गोळीबार केल्याची घटना देखील पुण्यात घडली. यामुळे नेमकं पुण्यात चाललंय काय हा प्रश्न उपस्थित होतोय. नाशिक शहरात बिबट्यांनी थैमान घातलंय.
वर्दळीच्या ठिकाणी बिबट्यांचा संचार आढळून आलाय. पाथडी परिसरातून बिबट्याला जेरबंद करण्यात आलंय. नाशिकमध्ये बिबट्याने थैमान घातलंय. नाशिकच्या सिडको परिसरातील बिबट्याचा मुक्त संचार आढळून आला होता. त्यांना जेरबंद करण्यात वनरक्षकांना यश आले, पण आता पुन्हा पाथडी परिसरातून बिबट्याला पकडण्यात आलंय. संजय नवले यांच्या मळ्यातून बिबट्याला जेरबंद करण्यात आलंय. 15 ते 20 दिवसापासून बिबट्याचा मुक्त संचार असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र बिबट्या जेरबंद झाल्याने आता नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतलाय. वजनाचा काटा वाढतोय की कमी होतोय? लक्षात ठेवा, विना मार्गदर्शन सप्लिमेंट म्हणजे अनेक आजारांना आमंत्रण. आता वजन वाढवणे किंवा कमी करण्यासाठी सप्लिमेंटचा उपयोग करण्याची गरज नाही. बदलती जीवनशैली आणि आरोग्यावर होणारे परिणाम सर्व काही आता आमच्यावर सोडा आणि हेल्दी आयुष्य जगा. नैसर्गिक आणि कायमस्वरूपी परिणाम मिळवण्यासाठी आजच संपर्क करा. सोनल डाएट क्लिनिक 74928075. संपूर्णपणे नॅचरल व होलिस्टिक डाएट प्लॅन. 15हून अधिक वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या डाएट व न्यूट्रिशन कन्सल्टंट डॉक्टर सोनल कोठोळे यांना आपले आहाराचे योग्य नियोजन व आरोग्य संतुलनासाठी आजच संपर्क करा. त्याचबरोबर अचूक कन्सल्टिंग मार्गदर्शन तसेच ऑनलाईन कन्सल्टिंग फॅसिलिटीसाठी सुद्धा संपर्क करू शकता. सोनल डाएट क्लिनिक. संपर्क 74928075. तुमच्या कंपनीची किंवा प्रोडक्टची जाहिरात करायची आहे? त्यासाठी जर आपण देखणी मॉडेल शोधत असाल तर आजच संपर्क करा सेलिब्रिटी मॉडेल स्मिता अहिरे यांना. आपल्या कंपनीसाठी ब्रँड अँबॅसेडर हवी असेल, ज्वेलरी शो, फॅशन शो, कॉस्मेटिक प्रोडक्ट्स, फॅशन अँड ब्युटी प्रॉडक्ट्स, गारमेंट शॉप किंवा फिल्म प्रोडक्ट शूटसाठी सुंदर आणि आकर्षक मॉडेल हवी असल्यास अभिनेत्री तथा सेलिब्रिटी मॉडेल स्मिता अहिरे यांना आजच संपर्क करा. महाराष्ट्र सौंदर्यवती स्पर्धेतील विजेती मॉडेल स्मिता अहिरे. संपर्क 8446793827. 10वी-12वी नंतर कोणतं करिअर निवडायचा हा विचार करताय? जरा हटके करिअर हवंय, तिथे पॅशन हे जपलं जाईल आणि करिअरही बनेल. मग तुमच्या करिअरला आजच वळण द्या. नाशिकमध्ये हाकेच्या अंतरावर असलेले अँब्रो इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड ज्युनियर कॉलेज. येथे आहेत एक्सपिरियन्स फॅकल्टी, वेल इक्विप्ड लॅब, फुल्ली फंक्शनल लायब्ररी, 100% एम्प्लॉयमेंट सपोर्ट तसेच नॅशनल इंटरनॅशनल प्लेसमेंट ऑफर्स. त्याचबरोबर 5 स्टार 7 स्टार हॉटेलमध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी. गव्हर्नमेंट अप्रूव्ड कोर्सेस, सर्टिफाईड बाय नॅशनल स्किल्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, अँब्रो इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड ज्युनियर कॉलेज. येथे तुम्ही निवडू शकता 4 महिने ते 3 वर्ष कालावधीचे अनेक कोर्सेस. BSc हॉस्पिटॅलिटी स्टडीज, डिप्लोमा इन हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, डिप्लोमा इन हॉटेल ऑपरेशन, बार टेंडरिंग. सर्टिफिकेट इन व्हेरियस सब्जेक्ट, ऍडमिशन तेही विना डोनेशन. अहो मग आजच भरारी घ्या आणि तुमच्या स्वप्नांना साकार करा. संपर्क 9225142827. 9225142826. 5 एकर इको फ्रेंडली कॅम्पस मध्ये सज्ज आहे अँब्रो इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड ज्युनियर कॉलेज. आमचा पत्ता आहे अँब्रो इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड आर्ट्स कॉमर्स सायन्स ज्युनियर कॉलेज, सूरजकुंड, नाशिक मुंबई हायवे, विल्लोळी, राजूर बाहुला, नाशिक. यंदा सुट्टी लागली की मस्त फिरायला जायचंय, रोमांचक अनुभव घ्यायचाय आणि निसर्गाचा भरपूर आनंद लुटायचाय. मग काय, तुम्ही ऑप्शन शोधताय? तुम्हाला काहीही शोधण्याची गरज नाहीये. फक्त एक कॉल करा जिज्ञास ॲडव्हेंचर्स अँड टूर्सला आणि देश विदेशात रोमांचक पर्यटनाची सुवर्ण संधी मिळवा. त्याचबरोबर निसर्गाच्या सानिध्यातील अविस्मरणीय क्षणांची शिदोरी बांधूया. तुमच्या स्वप्नांच्या भटकंतीला पंख द्या. आमच्या नीता वैद्य यांच्या जिज्ञास ॲडव्हेंचर्स अँड टूर्स सोबत मिळवा एक रोमांचक अनुभूती. तुम्हाला मिळेल इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक टूर्सचा आनंद. भारताबरोबरच इंटरनॅशनल टूर्स मध्ये नेपाळ, भूतान, थायलंड, मलेशिया, जपान, बाली, बाकू, व्हिएतनाम, कंबोडिया सारख्या अनेक देशात न पाहिलेलं जग पहा आणि अविस्मरणीय क्षणांचे साक्षी व्हा. त्याचबरोबर इंटरनॅशनल क्रूज टूरचाही आनंद घ्या. डोमेस्टिक टूर्स मध्ये काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंतचा अभूतपूर्व भारत अनुभवायला विसरू नका. त्याचबरोबर अंदमान, पॉंडिचेरी, मालदीव्स यासारख्या अलौकिक सौंदर्याचा आनंद घ्या. जिज्ञास ॲडव्हेंचर्स अँड टूर्सची खास वैशिष्ट्ये: चारधाम यात्रा, आनंदवन, हेमलकसा, ताडोबा जंगल सफारीचा रोमांच अनुभवा.
स्टॅच्यू ऑफ युनिटी, रन ऑफ कच्छ, चेरी ब्लॉसम, जापान, हिमालय ट्रेक्स, जंगल टूर्स, विंटर डेस्टिनेशन, पॅन इंडिया टूर्स, त्याचबरोबर समर टूर्स अँड ट्रेक्स इत्यादी उपलब्ध. तुम्हाला पासपोर्ट आणि व्हिसा सर्व्हिसेसची चिंता करण्याची गरज नाही. फ्लाईट, रेल्वे तिकीट सुद्धा उपलब्ध. मग आजच निघा आनंदाची सफर करायला. संपर्क 9823980076 आणि 8275811876. प्रसिद्ध शिव महापुराण कथाकार पंडित प्रदीपजी मिश्रा यांनी आज त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेतलंय. यावेळी पालकमंत्री दादा भुसे, सतीश महाले उपस्थित होते. त्र्यंबकेश्वरच्या देवस्थान ट्रस्टच्या वतीने मिश्रा यांचं स्वागत करण्यात आलं. शिवलिंगाचं दर्शन घेत पंडित मिश्रा यांनी अभिषेक करत आरती केली. यावेळी मोठ्या संख्येने भक्त उपस्थित होते. धुळे शहरातील नकाने रोड परिसरात 21 वर्षीय तरुणीची हत्या. घरात एकटी असल्याची संधी साधत केली हत्या. निकिता कल्याण पाटील असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव. एकटी असल्याची संधी साधत अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने केले वार. या घटनेमुळे धुळ्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. या हत्येमागचे कारण अद्यापही समजू शकले नाही. पुढील अधिक तपास पोलीस करीत आहेत. चिवडा म्हटलं की नाव एकच. नाशिकचे वावरे बंधू यांचा सुप्रसिद्ध कोंडाजी चिवडा. 103 वर्षांची परंपरा असलेला, साता समुद्रापार देश विदेशात सुप्रसिद्ध असलेला कोंडाजी चिवडा. कोंडाजी चिवड्यामध्ये अनेक प्रकारच्या व्हरायटीज देखील उपलब्ध, जसे जगप्रसिद्ध असलेला कांदा लसूण चिवडा, मखमल चिवडा, विशाल भेळ, मका चिवडा, दालमट चिवडा. त्याचबरोबर जैन बंधूंसाठी जैन चिवडा. तसेच कॉन्फरन्स, शाळा, कॉलेज, कॅटरर्स, लग्न समारंभ, सोहळे, फूड इंडस्ट्रीसाठी कॉर्पोरेट गिफ्ट सुद्धा उपलब्ध. दिवाळी तसेच सण समारंभात भेटवस्तू देण्यासाठी एक उत्तम पर्याय कोंडाजी चिवडा. त्याचबरोबर नवीन व्यवसायाचा शोध घेणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी. आपण बनवू शकता कोंडाजी चिवड्याचे डिस्ट्रीब्युटर. त्याचबरोबर आपल्या परिसरात किंवा शहरात कोंड्याची चिवड्याची फ्रँचाइज सुद्धा सुरू करू शकता. अधिक माहितीसाठी वावरे बंधू यांना आजच संपर्क करा. 810000018180. त्यासाठी आजच संपर्क करा. 9422273553. आनंदाच्या प्रत्येक क्षणी आठवणीतील चव. वावरे बंधू यांचा कोंडाजी चिवडा. पाटील नर्सरी म्हणजे प्रत्येक घराचं घर पण जपणारी नर्सरी. घर असो की अंगण, गॅलरी असो की टेरेस, कंपनी असो की फॅक्टरी, हॉस्पिटल, बगीचा, ऑफिस, कोणतंही ठिकाण असो त्याला सुंदर फुलांनी सजवण्यासाठी, हिरव्यागार झाडांनी बहर आणण्यासाठी आजच संपर्क करा पाटील नर्सरीला. जिथे आहेत हजारो प्रकारची झाडे, रोपे, फळझाडे, शोभेची झाडे, रंगीबेरंगी फुलांचे विविध प्रकार, तसेच औषधी वनस्पती, गार्डनसाठी लागणारी सर्व प्रकारची फुलझाडे. पाटील नर्सरीमध्ये उपलब्ध आहे 24 तास ऑक्सिजन देणारी झाडे, मनमोहक सुगंध देणारी फुलझाडे, कार्यक्रमांमध्ये गिफ्ट देण्यासाठी सॅम्पलिंग. त्याचबरोबर 40 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या श्रीमती शुभांगी पाटील यांचे कमी जागेत बागेचं व्यवस्थापन कसे करावे याचे योग्य मार्गदर्शन. औषधी वनस्पतींची संपूर्ण माहिती तसेच वॉल हँगिंग, गार्डनसाठी योग्य मार्गदर्शन. घर, अंगण, कंपनीच्या प्रांगणात झाडे लावूया, निसर्गाचं भान ठेवूया. मग आजच भेट द्या पाटील नर्सरी, म्हसरूळ, नाशिक. किंवा संपर्क करा 9145900955 आणि 9028057889. हाऊस नंबर 65 2B, सर्वे नंबर 55-1, म्हसरूळ वरवंडी रोड,
नाशिक. आपल्याकडे असलेल्या पैशांची योग्य गुंतवणूक करायची आहे. मी कष्टाने कमवलेल्या पैशांची बचत तर व्हायला हवी. त्या गुंतवणुकीतून मला चांगला परतावा मिळायला हवा आणि अडचणीच्या काळात मला आणि माझ्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळायला हवा. अहो मग विचार कसला करताय? चारुशिला कुलकर्णी यांचे लर्निंग अँड इन्व्हेस्टमेंट पॉइंट आहे ना, जिथे तुम्हाला मिळेल योग्य सल्ला आणि परिपूर्ण मार्गदर्शन. जिथे लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स, ग्रुप इन्शुरन्स, फायर इन्शुरन्स, मरीन इन्शुरन्स, ट्रॅव्हल इन्शुरन्स तसेच सायबर इन्शुरन्स सुद्धा उपलब्ध आहे. आणि विशेष म्हणजे आपण बिझनेस इन्शुरन्स सुद्धा मिळवू शकता. त्याचबरोबर युवक, महिला, नोकरदारांना इन्व्हेस्टमेंट क्षेत्रामध्ये 100% प्रशिक्षण घेऊन एक्स्ट्रा इन्कम मिळण्याची सुवर्ण संधी. आमचा पत्ता आहे लर्निंग अँड इन्व्हेस्टमेंट पॉइंट, अपडेट कोवर्क्स, बंगलो नंबर 7, फर्स्ट फ्लोअर, गुरुदत्त कोऑपरेटिव्ह सोसायटी, समर्थनगर, नाशिक. संपर्क 9225144364 किंवा 7498993093. स्त्री जीवनाचे विविध पैलू उलगडणारा तिचा प्रवास. स्त्री जन्माच्या विविध भूमिकांचं चित्रण करणारा 35 महिलांचा नृत्य कलाविष्कार पाहायला विसरू नका. जर आपल्याला आपल्या संस्थेसाठी एका चांगल्या कार्यक्रमाची मेजवानी हवी असेल तर आजच संपर्क करा. निर्माती तथा नृत्य प्रशिक्षक माधुरी शिरसाट यांचा तिचा प्रवास. शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था, NGO, महिला मंडळ, कॉर्पोरेट कंपनी, इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी तसेच कला क्षेत्रातील आयोजक या कार्यक्रमाची अभूतपूर्व मेजवानी देण्यासाठी संपर्क साधू शकतो. महिलांचं विश्व एकाच मंचावर साकारणारा कलाविष्कार, गीत संगीताची सुमधुर साथ, अंतर्मनाला भेदणारं उत्तम निवेदन, रसिकांना मंत्रमुग्ध करणारा कार्यक्रम. पाहिलं नसेल तर आजच संपर्क करा आणि आपल्या प्रियजनांना एक उत्तम कलाकृती पाहण्याचा आनंद द्या. कार्यक्रमाच्या बुकिंगसाठी संपर्क करा. माधुरी शिरसाट 9325193817. पुण्यातून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येते. सोसायटीच्या बाहेर व्यवसाय करणाऱ्या महिलेला सोसायटीच्याच सुरक्षा रक्षकानं शरीर सुखाची मागणी केली आहे. हे वृत्त मनसे कार्यकर्त्यांना समजताच त्यांनी सुरक्षा रक्षकाला चांगलाच चोप दिलाय. बघूयात नेमका काय आहे प्रकार. हा वॉचमॅन मी पहिला अनेक वर्षापासून इकडे व्यवसाय करते, 20 वर्ष झाली. हा पहिला एकदा ना दुसरं भरपूर वॉचमॅन कधी गैरसमज मला नाही वापरला. हा माणूस आला, मी माल ठेवायची, मला काय बोलतो, तुझ्या मालाची शक्ती मी ठेवतो, मला आहे ना माझा आश्वासन मला संबंध करून दे. बोलता है मेरे को मेरा बीवी बच्चा घर पे गांव में है, इधर कोई नहीं है, तो आप मेरे को संबंध करने देगा की आपसे, मला असा बोलला. हा मग मी त्याला फॅमिली मला विचारतो, तुझे मुलं किती आहे, तुला नवरा आहे का नाही, मला सगळं विचारतो तो. मी फॅमिली बाई आहे, मला नवरा आहे, मुलं आहे, तू असं कसं मला बोलतो. बोलते तू नाही करू शकत, मला एक लेडी अरेंज करून दे बोलते, तुझा खर्च मी देतो बोलतो, मला सगळा खर्च मी देतो बोलतो तुला. हा असे शब्द मला वापरतो. सर मैं इनको बोला इधर पानी लेना, तू बोला है नहीं सर, नहीं 2 मिनट में बोला क्या बोला, शब्द खाऊंगा नहीं, खोटा बोलत नाही. मला काय बोलतो, मला आहे ना पुलिस करेंगे ना, उनको पुलिस करेगा, ऐसा नहीं समझेगा. नंतर काय बोलतो, मला एक बाईक अरेंज करू दे. गलती हो गया, अभी ऐसा नहीं बोलो, माफ करो. महामंडलेश्वर श्री इंद्रदेवेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांच्या उपस्थितीत श्रीमद भागवत ग्रंथाची नाशिक शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. राधाराणी सत्संग सेवा समितीतर्फे प्रभू श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक मधील पंचवटी येथील गंगा घाटावर महंत महामंडलेश्वर श्री इंद्रदेवेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांच्या सुश्राव्य वाणीतून आजपासून ते 28 नोव्हेंबर पर्यंत श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले. यापूर्वी आज सकाळी श्रीमद भागवत ग्रंथाची भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
या भव्य शोभायात्रेत हजारो भाविक सहभागी झाले होते. महिला डोक्यावर मंगल कलश घेऊन शोभायात्रेत सहभागी झाल्या होत्या. यावेळी नाशिक शहरातील भाविकांकडून श्री इंद्र देवेश्वरानंद सरस्वतीजी महाराजांचे हार फुले यांच्या वर्षावात स्वागत करण्यात आले. सुरुवातीला महाराजांनी रामकुंडात पवित्र गोदामाईची पूजा तसेच आरती केली. शहरातील विविध तसेच महत्त्वाच्या भागातून शोभायात्रा मार्गस्थ झाली. गंगा घाटावरील भव्य मंडपात शोभायात्रेची सांगता करण्यात आली. यावेळी हजारो नाशिककरांनी पालखीचे दर्शन घेतले. त्याचबरोबर कार्याध्यक्ष आकाश बेलगावकर यांनी असे आवाहन केले की नाशिककरांनी हा अभूतपूर्व कथा सोहळ्याचा आस्वाद घ्यावा. वाहतुकीची तसेच पार्किंगची व्यवस्था चोखपणे बजावण्यात आली असून यासाठी तब्बल 8 दिवस पंचवटी पोलीस ठाण्याचे सहकार्य देखील घेण्यात आलेले आहे. आज दुपारी 3 वाजेपासून सुरू होणाऱ्या श्रीमद भागवत ग्रंथ निरूपणाला सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन श्री इंद्र देवेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांनी केले. वजनाचा काटा वाढतोय की कमी होतोय? लक्षात ठेवा, विना मार्गदर्शन सप्लिमेंट म्हणजे अनेक आजारांना आमंत्रण. आता वजन वाढवणे किंवा कमी करण्यासाठी सप्लिमेंटचा उपयोग करण्याची गरज नाही. बदलती जीवनशैली आणि आरोग्यावर होणारे परिणाम सर्व काही आता आमच्यावर सोडा आणि हेल्दी आयुष्य जगा. नैसर्गिक आणि कायमस्वरूपी परिणाम मिळवण्यासाठी आजच संपर्क करा. सोनल डाएट क्लिनिक 7492800725. संपूर्णपणे नॅचरल व होलिस्टिक डाएट प्लॅन. 15हून अधिक वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या डाएट व न्यूट्रिशन कन्सल्टंट डॉक्टर सोनल कोठोळे यांना आपले आहाराचं योग्य नियोजन व आरोग्य संतुलनासाठी आजच संपर्क करा. त्याचबरोबर अचूक कन्सल्टिंग मार्गदर्शन तसेच ऑनलाईन कन्सल्टिंग फॅसिलिटीसाठी सुद्धा संपर्क करू शकता. सोनल डाएट क्लिनिक. संपर्क 7492800725. तुमच्या कंपनीची किंवा प्रोडक्टची जाहिरात करायची आहे, त्यासाठी जर आपण देखणी मॉडेल शोधत असाल तर आजच संपर्क करा सेलिब्रिटी मॉडेल स्मिता अहिर यांना. आपल्या कंपनीसाठी ब्रँड अँबॅसेडर हवी असेल, ज्वेलरी शो, फॅशन शो, कॉस्मेटिक प्रोडक्ट्स, फॅशन अँड ब्युटी प्रॉडक्ट्स, गारमेंट शॉप किंवा फिल्म प्रोडक्ट शूटसाठी सुंदर आणि आकर्षक मॉडेल हवी असल्यास अभिनेत्री तथा सेलिब्रिटी मॉडेल स्मिता अहिरे यांना आजच संपर्क करा. महाराष्ट्र सौंदर्यवती स्पर्धेतील विजेती मॉडेल स्मिता अहिरे. संपर्क 8446793827. 10वी-12वी नंतर कोणतं करिअर निवडायचा हा विचार करताय? जरा हटके करिअर हवंय, तिथे पॅशन हे जपलं जाईल आणि करिअरही बनेल. मग तुमच्या करिअरला आजच वळण द्या. नाशिकमध्ये हाकेच्या अंतरावर असलेले अँब्रो इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड ज्युनियर कॉलेज. येथे आहेत एक्सपिरियन्स फॅकल्टी, वेल इक्विप्ड लॅब, फुल्ली फंक्शनल लायब्ररी, 100% एम्प्लॉयमेंट सपोर्ट तसेच नॅशनल इंटरनॅशनल प्लेसमेंट ऑफर्स. त्याचबरोबर 5 स्टार 7 स्टार हॉटेलमध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी. गव्हर्नमेंट अप्रूव्ड कोर्सेस, सर्टिफाईड बाय नॅशनल स्किल्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, अँब्रो इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड ज्युनियर कॉलेज. येथे तुम्ही निवडू शकता 4 महिने ते 3 वर्ष कालावधीचे अनेक कोर्सेस. BSc हॉस्पिटॅलिटी स्टडीज, डिप्लोमा इन हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, डिप्लोमा इन हॉटेल ऑपरेशन, बारटेंडरिंग. सर्टिफिकेट इन व्हेरियस सब्जेक्ट. ऍडमिशन तेही विना डोनेशन. अहो मग आजच भरारी घ्या आणि तुमच्या स्वप्नांना साकार करा. संपर्क 9225142827. 9225142826. 5 एकर इको फ्रेंडली कॅम्पस मध्ये सज्ज आहे अँब्रो इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड ज्युनियर कॉलेज. आमचा पत्ता आहे अँब्रो इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड आर्ट्स कॉमर्स सायन्स ज्युनियर कॉलेज, सूरजकुंड, नाशिक मुंबई हायवे, विल्लोळी, राजूर बाहुला, नाशिक. यंदा सुट्टी लागली की मस्त फिरायला जायचंय, रोमांचक अनुभव घ्यायचाय आणि निसर्गाचा भरपूर आनंद लुटायचाय. मग काय, तुम्ही ऑप्शन शोधताय? तुम्हाला काहीही शोधण्याची गरज नाहीये. फक्त एक कॉल करा जिज्ञास ॲडव्हेंचर्स अँड टूर्सला आणि देश विदेशात रोमांचक पर्यटनाची सुवर्ण संधी मिळवा.
त्याचबरोबर निसर्गाच्या सानिध्यातील अविस्मरणीय क्षणांची शिदोरी बांधूया. तुमच्या स्वप्नांच्या भटकंतीला पंख द्या. आमच्या नीता वैद्य यांच्या जिज्ञासा ॲडव्हेंचर्स अँड टूर्स सोबत मिळवा एक रोमांचक अनुभूती. तुम्हाला मिळेल इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक टूर्सचा आनंद. भारताबरोबरच इंटरनॅशनल टूर्स मध्ये नेपाळ, भूतान, थायलंड, मलेशिया, जपान, बाली, बाकू, व्हिएतनाम, कंबोडिया सारख्या अनेक देशात न पाहिलेलं जग पहा आणि अविस्मरणीय क्षणांचे साक्षी व्हा. त्याचबरोबर इंटरनॅशनल क्रूज टूरचाही आनंद घ्या. डोमेस्टिक टूर्स मध्ये काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंतचा अभूतपूर्व भारत अनुभवायला विसरू नका. त्याचबरोबर अंदमान, पॉंडिचेरी, मालदीव यासारख्या अलौकिक सौंदर्याचा आनंद घ्या. जिज्ञासा ॲडव्हेंचर्स अँड टूर्सची खास वैशिष्ट्ये: चारधाम यात्रा, आनंदवन, हेमलकसा, ताडोबा जंगल सफारीचा रोमांच अनुभवा. स्टॅच्यू ऑफ युनिटी, रन ऑफ कच्छ, चेरी ब्लॉसम, जापान, हिमालय ट्रेक्स, जंगल टूर्स, विंटर डेस्टिनेशन, पॅन इंडिया टूर्स, त्याचबरोबर समर टूर्स अँड ट्रेक्स इत्यादी उपलब्ध. तुम्हाला पासपोर्ट आणि व्हिसा सर्व्हिसेसची चिंता करण्याची गरज नाही. फ्लाईट, रेल्वे तिकीट सुद्धा उपलब्ध. मग आजच निघा आनंदाची सफर करायला. संपर्क 9823980076 आणि 8275811876. वापरून आपल्याला विषमुक्त शेती करायची आहे माऊली. कसली शेती? विषमुक्त शेती. काय बोलता? हा तर माऊली बोला. अन सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर, हा आडवा डोंगर, दयाला माझा नमस्कार, हा, आडवा डोंगर, दयाला माझा नमस्कार. बदलत्या कृषी क्षेत्रामध्ये नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी ह्युमन सर्व्हिस फाउंडेशन, मीडिया एक्झिबिटर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने कृषीथॉन प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. कृषीथॉनच्या 16व्या आवृत्तीचा आजपासून प्रारंभ झालाय. हे कृषीथॉन प्रदर्शन 23 ते 27 नोव्हेंबर या दरम्यान चालू राहणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते करण्यात आलं. या उद्घाटन प्रसंगी हेमंत गोडसे, राहुल डिकले, सीमा हिरे, देवयानी फरांदे, देविदास पिंगळे, अजय बोरस्ते, रंजन ठाकरे, नरेंद्र साहिल, अरुण मुळाने आदी उपस्थित होते. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी नवीन तंत्रज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्याला देण्याचा मानस असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत आहे. शेतीमध्ये उत्पादनाबाबत वेगवेगळे प्रयोग केले जावेत. नवनवीन तंत्रज्ञान, अवजारे विकसित केले जावेत. त्यांची माहिती तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी. त्यामुळे कृषीथॉन प्रदर्शनासारख्या उपक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. यामुळे शेतकऱ्यांना एकाच छताखाली संपूर्ण माहिती मिळणार आहे. याबाबतची अधिक माहिती संचालक साहिल न्याहारकर यांनी दिली आहे. तर आज कृषीथॉन 2023चं एक भव्य उद्घाटन नाशिक ठक्करडोम इथे झालेलं आहे. आता हे प्रदर्शन 5 दिवस ठक्करडोम इथे चालणार आहे, ज्याच्यामध्ये 300हून अधिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग आहे. याच्यात मोठमोठ्या कंपन्या ज्या बाहेर देशातली टेक्नॉलॉजी जसं की महिंद्रा ट्रॅक्टर्स आहे, नेटाफेम आहे, केबी आहे, तर ह्या सर्व कंपन्यांनी इकडे नवीन त्यांची टेक्नॉलॉजी प्रेझेंट केलेली आहे. एक प्लॅटफॉर्म आम्ही शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. तर मी सर्वांना हेच आवाहन करेल की तुम्ही ह्या प्रदर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. गेल्या 25 वर्षांपासून जी आम्ही ही कृषीथॉन नावाची कन्सेप्ट ही मांडलेली आहे, याची 16वी आवृत्ती आहे. दरवर्षी याच्यात कंपन्यांचा, शेतकऱ्यांचा आणि सगळ्या तज्ज्ञांचा एक वार्षिक मेळावा असतो. तर याचा तुम्ही सर्वांनी एक लाभ घ्यावा ही परत मी सर्वांना एक विनंती करतो. येस, यावर्षी जसं इरिगेशनचा थोडा प्रॉब्लेम आहे, पाऊस कमी पडलेला आहे, तर त्या रिलेटेड इथे तुम्हाला टेक्नॉलॉजी मिळेल. वॉटर मॅनेजमेंट, कमी पाण्यात कशी चांगली शेती करता येईल किंवा अजून काही इक्विपमेंट्स वापरून आपली शेती कशी आधुनिक करता येईल, हे सर्व इथे नवीन आहे. जे लेटेस्ट प्रॉब्लेमचे लेटेस्ट सोल्युशन्स हे तुम्हाला इथे मिळतील. नॉलेज, इनोव्हेशन आणि बिझनेस तिन्ही गोष्टी या प्रदर्शनात तुम्हाला बघायला मिळतील. आता हा प्रोडक्ट जो बघतोय आपण तो कुबोटाचा B2741S हा मॉडेल आहे आणि हा पर्टिक्युलर द्राक्षाच्या शेतीमध्ये चालतो आणि सगळ्या प्रकारचे स्प्रेअर त्याला चालले जातात.
तुमचा चिमापासून ESS वगैरे सगळे इम्पोर्टेड स्प्रेअर ह्या ट्रॅक्टरला चालतात आणि ऑलराऊंड काम करतो. अगदी रेनी सीझनमध्ये पावसाळ्याच्या दिवसात पण ह्याची मास्टरी आहे की हा ट्रॅक्टर चिखलामध्ये अडकत नाही, त्यामुळं स्प्रेअर घेऊन चिखलामधून एकदम सहज बाहेर निघतो. कारण ह्याचं ओव्हरऑल जे वजन जे आहे ते 600 किलो आहे. बाकीच्या इंडस्ट्रीमध्ये तर तुम्ही बघाल तर कॉम्पॅक्ट ट्रॅक्टरमध्ये सगळ्यांचे वजन 1000 किलोच्या वरती आहे. ह्याच्यामध्ये 600 किलो वजन असल्यामुळे हा चिखलामध्ये बिलकुल फसत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्याचा ग्राउंड क्लिअरन्स आणि टर्निंग रेडियस खूप बेस्ट आहे. ग्राउंड क्लिअरन्स ह्याचा 325 mm आहे आणि टर्निंग रेडियस 2.1 मीटरमध्ये हा टर्न होतो. आता हा जो प्रोडक्ट बघताय तो कॉम्पॅक्टर ट्रॅक्टर आहे. A211N म्हणून प्रोडक्ट आहे. 21 HP ट्रॅक्टर आहे आणि हा पर्टिक्युलर ऊसाच्या शेतीमध्ये मास्टर आहे. ऊसाच्या शेतीसाठी शुगरकेन स्पेशल मॉडेल आहे आपल्याकडे, जे 4 फुटाच्या सरीमध्ये परफेक्ट बसतं. याची जी रुंदी आहे ती 2 फूट 9 इंच बाहेर अंतर असल्यामुळं हा 4 फुटामध्ये एकदम परफेक्ट बसतो. याचं ओव्हरऑल वजन जे आहे ते 600 किलोचा ट्रॅक्टर आहे. इंटर कल्टिवेशनसाठी याचा बेस्ट उपयोग होतो. आणि शेतकऱ्यांसाठी आता ते चाळणी बांधणी पॉवर टिलरचा पर्याय म्हणून हा ट्रॅक्टर आहे पॉवर टिलरला. आणि चाळणी बांधणीचं काम हा परफेक्ट करतो. कृषीथॉनमध्ये यंदा 300हून अधिक नामांकित कंपन्या आणि संस्था प्रदर्शनात सहभागी झाल्यात. त्याचबरोबर कृषी उत्पादक, बियाणे, अवजारे, ट्रॅक्टर, ठिबक आणि तुषार सिंचन फवारणी यंत्रणे, उत्पादक कंपन्या, बँका, विमा कंपन्या, कृषी विद्यापीठे, कृषी संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, विविध कृषीपूरक उद्योग, नर्सरी, अन्न प्रक्रिया उद्योग तसंच कृषी विषयक शासकीय विभागांचा प्रदर्शनात सहभाग असणार आहे. त्याचबरोबर या प्रदर्शनात विविध विषयांवर मार्गदर्शन देखील केले जाणार आहे. याचबरोबर या प्रदर्शनात कृषी तंत्रज्ञानावर आधारित कंपन्या विशेष आकर्षण ठरणार आहेत. सप्रेम मराठी, ब्युरो रिपोर्ट, नाशिक. डॉक्टर बनावे लागते, साधुवृत्ती जन्मताच असते. महामंडलेश्वर श्री इंद्र देवेश्वरानंद सरस्वतीजी महाराजांनी प्रतिपादन केले. संसारामध्ये कुठलीही गोष्ट आत्मसात करताना वेळ, पैसे खर्च करावे लागतात, मात्र साधुवृत्ती ही जन्मताच असते. हजारो जन्माचे पुण्य एकत्रित आल्याने पुरुषाला साधुवृत्ती प्राप्त होते. यासाठी पुण्यकर्म, चांगले विचार आत्मसात करायला हवे, असे प्रतिपादन महामंडलेश्वर श्री इंद्र देवेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांनी केले. महाराज यांचे बुधवारी दिनांक 21 ते 28 नोव्हेंबर पर्यंत श्रीमद भागवत कथेवर निरूपण सुरू झाले. सप्ताहाच्या पहिल्या दिवशी त्यांनी श्रीमद भागवत कथेवर आध्यात्मिक निरूपण केले. श्री इंद्र देवेश्वर सरस्वतीजी महाराज पुढे म्हणाले, जगात साधुवृत्ती राहिल्यास जन्माचे सार्थक होते. यासाठी त्यांनी एका कथेचा दाखला दिला. एका राजकन्येला गुरुची तळमळ लागली होती. त्याच वेळी एका चोराने राजकन्येचे अपहरण केले. मीच तुझा गुरु आहे अशी फसवणूक करीत तिला जंगलात नेऊन बांधले. तिला राम नाम दिले. ती राम नाम घेताना तण झाली. तिला भेटायला नारद मुनी आले. त्यांनी तिला सांगितले, तुला राम नाम देणारा चोर होता. मात्र तिने राम नामावर श्रद्धा ठेवली. तिला बांधलेल्या अवस्थेत मुक्त करण्यासाठी दोरखंड सोडू लागले. मात्र तिने नकार देत माझ्या गुरुला घेऊन या असे सांगितले. पुढे नारद मुनींनी त्या चोराला शोधून तिला बंधमुक्त करण्यास चोरास सांगितले. कथेच्या शेवटी तुम्ही परमेश्वरावर श्रद्धा ठेवून त्याचे नाम घेत राहा असा दाखला महामंडलेश्वर श्री इंद्र देवेश्वरानंद सरस्वतीजी महाराजांनी भाविकांना दिलाय. निरूपणाच्या पहिल्या दिवशी सर्व समाजात एकतेचा संदेश देत सत्कर्म करण्याचा संदेश महाराजांनी दिलाय. बैराग्यवती नाम की एक कन्या की कथा सुनाते हैं. बैराग्यवती कन्या राजा की पुत्री है. पिछले प्रताप के कारण, पिछले पुण्यों के कारण बहुत धर्मात्मा, बहुत भक्त, पर अकेली संतान होने के कारण
राजा उनको साधु नहीं होने दे रहे। राजा कहते हैं पुत्री विवाह भले ही मत करो पर घर में रह के भजन करो। बेटी कहती है भजन होगा कैसे, आप गुरु बनाने नहीं देते, साधुओं से मिलने नहीं देते, तो बिना साधु के बिना। ये नारद जी की वाणी खुद की है। तो मैं मानता हूं कि नारद जी जो बता रहे हैं ये बिल्कुल सच है। आज के कलयुग में भी कोई संत पैदा हुआ है, कोई संत बन गया है, कोई संत हो गया है, तो वो संत इसलिए नहीं हो गया है कि वो चाहता था संत होना, ना, वो संत इसलिए हो गया है कि पिछले पुण्यों का प्रताप उसे संत बनाने को मजबूर कर रहा है, उसका सौभाग्य खड़ा कर रहा है, उसका आनंद खड़ा कर रहा है। वैसे साधु बन के बहुत सारे साधु पछताते हैं कि भाई बहुत पछता रहे साधु बन के, पर व्यासपीठ की शपथ लेकर मैं कथा कह रहा हूं आपको, साधु बनना जो है राष्ट्रपति बनने से भी ज्यादा सौभाग्य का भाग। मंत्र दो, मैं तो गुरु करने के लिए आपके साथ आई हूं, मुझे सद्गुरु चाहिए, तो आप मेरे सद्गुरु हैं। मेरा जो चाहिए आप पसंद कर लो, सब ले जाओ, पर मुझे सद्गुरु के रूप में प्राप्त हो जाओ। राम नाम दे दिया उसने, ये तो चोरों को भी आता है राम 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 राम, तो कहा ये राम राम जपो, बांध दिया, सोना चांदी लेके उड़ गया, कपडे उतार के फेंक दिए, जो पहले पहनता होगा वो पहन। चिवडा म्हटलं की नाव एकच, नाशिकचे वावरे बंधू यांचा सुप्रसिद्ध कोंडाजी चिवडा। 103 वर्षांची परंपरा असलेला, 7 समुद्रापार देश विदेशात सुप्रसिद्ध असलेला कोंडाजी चिवडा। कोंडाजी चिवड्यामध्ये अनेक प्रकारच्या व्हरायटीज देखील उपलब्ध, जसे जगप्रसिद्ध असलेला कांदा लसूण चिवडा, मखमल चिवडा, विशाल भेळ, मका चिवडा, दालवट चिवडा, त्याचबरोबर जैन बंधूंसाठी जैन चिवडा, तसेच कॉन्फरन्स, शाळा, कॉलेज, कॅटरर्स, लग्न समारंभ, सोहळे, फूड इंडस्ट्रीसाठी कॉर्पोरेट गिफ्ट सुद्धा उपलब्ध। दिवाळी तसेच सण समारंभात भेटवस्तू देण्यासाठी एक उत्तम पर्याय कोंडाजी चिवडा। त्याचबरोबर नवीन व्यवसायाचा शोध घेणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी, आपण बनू शकता कोंडाजी चिवड्याचे डिस्ट्रीब्युटर। त्याचबरोबर आपल्या परिसरात किंवा शहरात कोंड्याची चिवड्याची फ्रँचाइज सुद्धा सुरू करू शकता। अधिक माहितीसाठी वावरे बंधू यांना आजच संपर्क करा 810001 8180। त्यासाठी आजच संपर्क करा 9422273553। आनंदाच्या प्रत्येक क्षणी आठवणीतील चव, वावरे बंधू यांचा कोंडाजी चिवडा। पाटील नर्सरी म्हणजे प्रत्येक घराचं घर पण जपणारी नर्सरी। घर असो की अंगण, गॅलरी असो की टेरेस, कंपनी असो की फॅक्टरी, हॉस्पिटल, बगीचा, ऑफिस, कोणतेही ठिकाण असो त्याला सुंदर फुलांनी सजवण्यासाठी, हिरव्यागार झाडांनी बहर आणण्यासाठी आजच संपर्क करा पाटील नर्सरीला। जिथे आहेत हजारो प्रकारची झाडे, रोपे, फळझाडे, शोभेची झाडे, रंगीबेरंगी फुलांचे विविध प्रकार, तसेच औषधी वनस्पती, गार्डनसाठी लागणारी सर्व प्रकारची फुलझाडे। पाटील नर्सरीमध्ये उपलब्ध आहे 24 तास ऑक्सिजन देणारी झाडे, मनमोहक सुगंध देणारी फुलझाडे, कार्यक्रमांमध्ये गिफ्ट देण्यासाठी सॅम्पलिंग। त्याचबरोबर 40 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या श्रीमती शुभांगी पाटील यांचे कमी जागेत बागेचे व्यवस्थापन कसे करावे याचे योग्य मार्गदर्शन, औषधी वनस्पतींची संपूर्ण माहिती, तसेच वॉल हँगिंग गार्डनसाठी योग्य मार्गदर्शन। घर, अंगण, कंपनीच्या प्रांगणात झाडे लावूया, निसर्गाचं भान ठेवूया। मग आजच भेट द्या पाटील नर्सरी, म्हसरूळ, नाशिक, किंवा संपर्क करा 9145900955 आणि 9028057889। हाऊस नंबर 65 2B, सर्वे नंबर 55-1, म्हसरूळ, वरवंडी रोड, नाशिक। आपल्याकडे असलेल्या पैशांची योग्य गुंतवणूक करायची आहे। मी कष्टाने कमवलेल्या पैशांची बचत तर व्हायला हवी, त्या गुंतवणुकीतून मला चांगला परतावा मिळायला हवा आणि अडचणीच्या काळात मला आणि माझ्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळायला हवा। अहो मग विचार कसला करताय? चारुशिला कुलकर्णी यांचे लर्निंग अँड इन्व्हेस्टमेंट पॉइंट आहे ना, जिथे तुम्हाला मिळेल योग्य सल्ला आणि परिपूर्ण मार्गदर्शन। जिथे लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स, ग्रुप इन्शुरन्स, फायर इन्शुरन्स, मरीन इन्शुरन्स, ट्रॅव्हल इन्शुरन्स, तसेच सायबर इन्शुरन्स सुद्धा उपलब्ध आहे। आणि विशेष म्हणजे आपण बिझनेस इन्शुरन्स सुद्धा मिळवू शकता। त्याचबरोबर युवक, महिला, नोकरदारांना इन्व्हेस्टमेंट क्षेत्रामध्ये 100% प्रशिक्षण घेऊन
एक्स्ट्रा इन्कम मिळण्याची सुवर्ण संधी. आमचा पत्ता आहे लर्निंग अँड इन्व्हेस्टमेंट पॉइंट, अपडेट कोवर्क्स, बंगलो नंबर 7, फर्स्ट फ्लोअर, गुरुदत्त कोऑपरेटिव्ह सोसायटी, समर्थनगर, नाशिक. संपर्क 9225144364 किंवा 7498993093. स्त्री जीवनाचे विविध पैलू उलगडणारा तिचा प्रवास. स्त्री जन्माच्या विविध भूमिकांचं चित्रण करणारा 35 महिलांचा नृत्य कलाविष्कार पाहायला विसरू नका. जर आपल्याला आपल्या संस्थेसाठी एका चांगल्या कार्यक्रमाची मेजवानी हवी असेल तर आजच संपर्क करा. निर्माती तथा नृत्य प्रशिक्षक माधुरी शिरसाट यांचा तिचा प्रवास. शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था, NGO, महिला मंडळ, कॉर्पोरेट कंपनी, इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी तसेच कला क्षेत्रातील आयोजक या कार्यक्रमाची अभूतपूर्व मेजवानी देण्यासाठी संपर्क साधू शकतो. महिलांचं विश्व एकाच मंचावर साकारणारा कलाविष्कार, गीत संगीताची सुमधुर साथ, अंतर्मनाला भेदणारं उत्तम निवेदन, रसिकांना मंत्रमुग्ध करणारा कार्यक्रम. पाहिला नसेल तर आजच संपर्क करा आणि आपल्या प्रियजनांना एक उत्तम कलाकृती पाहण्याचा आनंद द्या. कार्यक्रमाच्या बुकिंगसाठी संपर्क करा. माधुरी शिरसाट 9325193817. कुणीही झोपमोड केली तर संताप होतो, पण हाच संताप एखाद्याचा जीव घेऊ शकतो असा विचारही केला नसेल. पण अशीच एक घटना पुणे शहरात घडलीय. झोपमोड केल्यामुळे भाडेकरूने घर मालकाची हत्या केलीय. या घटनेमुळे पुण्यात चांगलीच खळबळ उडालीय. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी संतोष राजेंद्र धोत्रे याला अटक केलीय. घरासमोर दुचाकीचा जोरजोराने हॉर्न वाजवल्याचा राग आल्याने हा खून झाल्याचा प्रकार घडलाय. खून झालेल्या व्यक्तीचे नाव दादा ज्ञानदेव घुले. ही घटना पुण्यातील हडपसर परिसरात घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हा दादा ज्ञानदेव घुले यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहत होता. सोमवारी दुपारी संतोष धोत्रे हा दारू पिऊन घरात झोपायला गेला. त्यावेळी दादा ज्ञानदेव घुले यांनी त्यांच्या घरासमोरील दुचाकीचा हॉर्न जोरजोराने वाजवला. त्याचा संताप धोत्रेला आला. आपली झोपमोड केल्यामुळे धोत्रे यांनी दादा घुले यांना शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. त्यानंतर पार्किंगमधील पाण्याच्या टाकीत घुले यांना बुडवून त्यांचा खून केलाय. या प्रकरणानंतर पुण्यात नेमकं चाललंय काय हा प्रश्न उपस्थित केला जातोय. मागील काही दिवसात रस्त्यावर कोयता चालविण्याचे प्रकार, किरकोळ कारणावरून दुसऱ्यावर गोळीबार केल्याची घटना देखील पुण्यात घडली. यामुळे नेमकं पुण्यात चाललंय काय हा प्रश्न उपस्थित होतोय. नाशिक शहरात बिबट्यांनी थैमान घातलंय. वर्दळीच्या ठिकाणी बिबट्यांचा संचार आढळून आलाय. पाथडी परिसरातून बिबट्याला जेरबंद करण्यात आलंय. नाशिकमध्ये बिबट्याने थैमान घातलंय. नाशिकच्या सिडको परिसरातील बिबट्याचा मुक्त संचार आढळून आला होता. त्यांना जेरबंद करण्यात वनरक्षकांना यश आले. पण आता पुन्हा पाथडी परिसरातून बिबट्याला पकडण्यात आलंय. संजय नवले यांच्या मळ्यातून बिबट्याला जेरबंद करण्यात आलंय. 15 ते 20 दिवसापासून बिबट्याचा मुक्त संचार असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र बिबट्या जेरबंद झाल्याने आता नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतलाय. वापरून आपल्याला विषमुक्त शेती करायची माऊली. कसली शेती? विषमुक्त शेती. काय बोलता? हा तर माऊली बोला. अन सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर, हा आडवा डोंगर, दयाला माझा नमस्कार, आडवा डोंगर, दयाला माझा नमस्कार. बदलत्या कृषी क्षेत्रामध्ये नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी ह्युमन सर्व्हिस फाउंडेशन, मीडिया एक्झिबिटर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने कृषीथॉन प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
कृषीथॉनच्या 16व्या आवृत्तीचा आजपासून प्रारंभ झालाय. हे कृषीथॉन प्रदर्शन 23 ते 27 नोव्हेंबर या दरम्यान चालू राहणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते करण्यात आलं. या उद्घाटन प्रसंगी हेमंत गोडसे, राहुल डिकले, सीमा हिरे, देवयानी फरांदे, देविदास पिंगळे, अजय बोरस्ते, रंजन ठाकरे, नरेंद्र साहिल, अरुण मुळाने आदी उपस्थित होते. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी नवीन तंत्रज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्याला देण्याचा मानस असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत आहे. शेतीमध्ये उत्पादनाबाबत वेगवेगळे प्रयोग केले जावेत. नवनवीन तंत्रज्ञान अवजारे विकसित केले जावेत. त्यांची माहिती तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी. त्यामुळे कृषीथॉन प्रदर्शनासारख्या उपक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. यामुळे शेतकऱ्यांना एकाच छताखाली संपूर्ण माहिती मिळणार आहे. याबाबतची अधिक माहिती संचालक साहिल नेहारकर यांनी दिली आहे. तर आज कृषीथॉन 2023चं एक भव्य उद्घाटन नाशिक ठक्करडोम इथे झालेलं आहे. आता हे प्रदर्शन 5 दिवस ठक्करडोम इथे चालणार आहे, ज्याच्यामध्ये 300हून अधिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग आहे. याच्यात मोठमोठ्या कंपन्या ज्या बाहेर देशातली टेक्नॉलॉजी जसं की महिंद्रा ट्रॅक्टर्स आहे, नेटाफेम आहे, केबी आहे, तर ह्या सर्व कंपन्यांनी इकडे नवीन त्यांची टेक्नॉलॉजी प्रेझेंट केलेली आहे. एक प्लॅटफॉर्म आम्ही शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. तर मी सर्वांना हेच आवाहन करेल की तुम्ही ह्या प्रदर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. गेल्या 25 वर्षांपासून जी आम्ही ही कृषीथॉन नावाची कन्सेप्ट ही मांडलेली आहे, याची 16वी आवृत्ती आहे. दरवर्षी याच्यात कंपन्यांचा, शेतकऱ्यांचा आणि सगळ्या तज्ज्ञांचा हा एक वार्षिक मेळावा असतो. तर याचा तुम्ही सर्वांनी एक लाभ घ्यावा ही परत मी सर्वांना एक विनंती करतो. येस, यावर्षी जसं इरिगेशनचा थोडा प्रॉब्लेम आहे, पाऊस कमी पडलेला आहे, तर त्या रिलेटेड इथे तुम्हाला टेक्नॉलॉजी मिळेल. वॉटर मॅनेजमेंट, कमी पाण्यात कशी चांगली शेती करता येईल किंवा अजून काही इक्विपमेंट्स वापरून आपली शेती कशी आधुनिक करता येईल, हे सर्व इथे नवीन आहे. जे लेटेस्ट प्रॉब्लेमचे लेटेस्ट सोल्युशन्स हे तुम्हाला इथे मिळतील. नॉलेज, इनोव्हेशन आणि बिझनेस ही तिन्ही गोष्टी या प्रदर्शनात तुम्हाला बघायला मिळतील. तर आता हा प्रोडक्ट जो बघतोय आपण तो कुबोटाचा B2741S हा मॉडेल आहे आणि हा पर्टिक्युलर द्राक्षाच्या शेतीमध्ये चालतो आणि सगळ्या प्रकारचे स्प्रेअर त्याला चालले जातात. तुमचा चिमापासून ESS वगैरे सगळे इम्पोर्टेड स्प्रेअर ह्या ट्रॅक्टरला चालतात आणि ऑलराऊंड काम करतो. अगदी रेनी सीझनमध्ये पावसाळ्याच्या दिवसात पण ह्याची मास्टरी आहे की हा ट्रॅक्टर चिखलामध्ये अडकत नाही. त्यामुळं स्प्रेअर घेऊन चिखलामधून एकदम सहज बाहेर निघतो. कारण ह्याचं ओव्हरऑल जे वजन जे आहे ते 600 किलो आहे. बाकीच्या इंडस्ट्रीमध्ये जर तुम्ही बघाल तर कॉम्पॅक्ट ट्रॅक्टरमध्ये सगळ्यांचे वजन 1000 किलोच्या वरती आहे. ह्याच्यामध्ये 600 किलो वजन असल्यामुळे हा चिखलामध्ये बिलकुल फसत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्याचा ग्राउंड क्लिअरन्स आणि टर्निंग रेडियस खूप बेस्ट आहे. ग्राउंड क्लिअरन्स ह्याचा 325 mm चा आहे आणि टर्निंग रेडियस 2.1 मीटरमध्ये हा टर्न होतो. आता हा जो प्रोडक्ट बघताय तो कॉम्पॅक्टर ट्रॅक्टर आहे. A211N म्हणून प्रोडक्ट आहे. 21 HP चा ट्रॅक्टर आहे आणि हा पर्टिक्युलर ऊसाच्या शेतीमध्ये मास्टर आहे. ऊसाच्या शेतीसाठी शुगर केन स्पेशल मॉडेल आहे आपल्याकडे, जे 4 फुटाच्या सरीमध्ये परफेक्ट बसतं. याची जी रुंदी आहे ती 2 फूट 9 इंच बाहेर अंतर असल्यामुळं हा 4 फुटामध्ये एकदम परफेक्ट बसतो. ह्याचं ओव्हरऑल वजन जे आहे ते 600 किलोचा ट्रॅक्टर आहे. इंटर कल्टिवेशनसाठी ह्याचा बेस्ट उपयोग होतो. आणि शेतकऱ्यांसाठी आता ते चाळणी बांधणी पॉवर टिलरचा पर्याय म्हणून हा ट्रॅक्टर आहे पॉवर टिलरला. आणि चाळणी बांधणीचं काम हा परफेक्ट करतो. कृषीथॉनमध्ये यंदा 300हून अधिक नामांकित कंपन्या आणि संस्था प्रदर्शनात सहभागी झाल्यात. त्याचबरोबर कृषी उत्पादक, बियाणे, अवजारे, ट्रॅक्टर, ठिबक आणि तुषार सिंचन फवारणी यंत्रणे, उत्पादक कंपन्या, बँका, विमा कंपन्या, कृषी विद्यापीठे, कृषी संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, विविध कृषीपूरक उद्योग, नर्सरी, अन्न प्रक्रिया उद्योग तसंच कृषीविषयक शासकीय विभागांचा प्रदर्शनात सहभाग असणार आहे. त्याचबरोबर या प्रदर्शनात विविध विषयांवर मार्गदर्शन देखील केले जाणार आहे. याचबरोबर या प्रदर्शनात कृषी तंत्रज्ञानावर आधारित कंपन्या विशेष आकर्षण ठरणार आहेत. सप्रेम मराठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक.